रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय. तर नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज 12 वाजता आंघोळ केली, कारण का काय आपल्या मनात टेन्शन नाही, त्यामुळे 12 वाजता आंघोळ केलेली मित्रांनो. आणि विषय म्हणजे काय झालं, ऊन इतकं पडत आहे, त्यामुळे आपण काय केलं तर रात्री आय थिंक 8-8:30च्या दरम्यान आपण कूलर घेतला. आता कूलर कसा आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मला ते आय थिंक 5,500 सांगत होते, मी 400लाच आणलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो कूलर कसा आहे आणि कशी हवा आणतो, तर बघूया आपण. मित्रांनो, ह्या प्रकारचा हा कूलर आहे. हे असं वरनं हे बघा किती मस्त आहे. आणि हवा येतनं पाणी वाचायचं. मी मग आत्ता पाणी वाचलेलं, तर याचे टिपके वगैरे पडले. हे ते कागद आहे. तर हे काढू कागद. तर विषय असा चालतो याचा मित्रांनो, ह्याच्या मागची जी जाळी ना, जाळी काय करायची, हिथं लागायची. हो, हिथं बाहेर आली जरा, आणि पाणी हिथनं खाली यायचं. हो, पाणी रात्री कूलर हिथं होता, हिथं असल्यामुळे हिथं सगळं पाणीच पाणी झालं. हे बघा माझी रूम कशी. चला भाऊनो, दाद्याच्या शाळेत जायचे आता, दाद्याला आणायला. बघू शकता, दाद्याला आणायला गेलो आणि दाद्याच आला आता, कुरकुर खाता आला, त्यात मी पण सामील झालो. त्यांनी कुठे सोडलं तुला? म्हणजे साहेब नव्हता, दुसरा होता. तो बार कुठून आला माहिती का? तो ना तिथं मंगल कार्य आहे, तिकडून येतोय पाठव डोळ्यावर. सायला सोडवायला मला आला. चल गावात नाही कुत्र्यानं खायला. तुम्हाला दाखवतो, हे बघा कसं पाणी पडतंय खाली, आणि हे बघा पाणी असं साचतंय. आता मी त्यांना फोन पण केला, ते म्हणले 1 वाजता आणा. आता काय होतं, माझ्या गाडीवर काही ह्याला नेता येणार नाही, मोठं पण नाही आणि धरायला पण कोण नाही. आता दाद्याला काय धरायला जमणार नाही, ऊन बिला खूप पडलेलं आहे. बघू आपण तरी ॲडजस्ट करू. तर भावांनो, फायनली आपण आहे ना कूलर आणला नीट करायला. तर त्यांनी पाणी टाकून चेक करतात की कसं काय लिक्विड काय होतं. तर बघूया, बरेच वेळ झालं त्यांना काही लिक्विड काय गावा नाही. इकडून गेलं की पलीकडे निघतायचं पाणी, तिकडून गेलं की इकडून निघतायचं, काय काय आणायचं. भावांनो, संध्याकाळचे 9:30 वाजलेत आणि इकडं कार्यक्रम चालू आहे लग्नाचा. म्हणजे दिवसा लग्न होतं, हे बघू शकता. इथं नाचतात लोक काय.